करवीर तालुक्यातील सादळे मादळे इथल्या माधुरी जाधव यांची मुलगी मृणाल सोरटे हिला तिचे पती अवधूत सोरटे हे गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रास देऊन मारहाण करतायत. तसंच कर्जाचं कारण सांगून माझ्याकडून 14 लाख रुपये घेतले तरीही मुलीला त्रास देत आहेत असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माधुरी जाधव यांनी केलाय. या प्रकरणी शाहूपुरी, गोकुळ शिरगाव आणि शिरोली MIDC पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. परंतु पोलिसांनी जावयावर अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही असा आरोप जाधव यांनी केलाय. अवधूत सोरटे हा माझा जावाई आहे. याच्यावरती एवढे गुन्हे गोकुळशिरगाव MIDC, शाहूपुरी पोलीस स्टेशन MIDC व शिरोली MIDC एवढे गुन्हे दाखल असूनही शरद पवार, मंगेश जाधव, अनिल पवार आणि संतोष शिंदे म्हणजे त्याचं नाव आहे संतोष न्हावी, ह्या नावाने त्याला ओळखतात. ह्या लोकांनी कटकारस्थान करून मी जे माझ्या जावयाला आज 1.5 वर्ष झाले 14 लाख रुपये त्याला कर्ज झालेले होतं म्हणून मी त्याला दिलेले होते. ते कर्ज मुलगीला त्याने एवढी मारहाण करतो. माझ्या मुलगीचा हाफ मर्डर केला. या प्रकरणाला 6 महिने होत आलो. वारंवार मुलगीला मारणं व माझ्याच गावामध्ये मादळ्यात येऊन तो माझ्याच गावाच्या माणसांची हातमे करून माझं जे बांधकाम चालू आहे तिथं तो बांधकाम पूर्णपणे बंद पाडलेला आहे व माझी बोर मी पाडव्या दिवशी मारलेला होता. त्याची 350 फूट जी मोटर टाकलेली होती ती शरद पवार, संतोष न्हावी, मंगेश जाधव, अनिल पवार ह्या सगळ्यांनी मिळून माझी मोटर चोरून नेलेली आहे. ह्याच्याबद्दल मी सगळीकडे तक्रार दिलेली असताना सुद्धा पोलीस प्रशासन याच्यावर काहीही करू शकत नाही. त्याच्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेऊन मी पूर्ण पोलीस प्रशासनाला असं सांगते की मला उद्या बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसामध्ये माझ्या मुलीची मुलं 2 दिवसात तिच्या ताब्यात मिळणं आणि हा 14 लाखाचा व्यवहार आणि माझी मोटर बसवणं हे जर 2 दिवसामध्ये नाही झालं तर मी बावडा SPOPच्या दारात आमरण उपोषण बसणार आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिलाय.